तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये द्वितीय कलेतील 34 क्रमांकाचा प्रश्न चालू आहे। हा आरोप सत्य आहे की मिथ्या? आपापले पुस्तक उघडून पहा। हा आरोप सत्य आहे की मिथ्या? कारण आपण ब्रह्मतत्वावर काय केलेला आहे? आरोप केलेला आहे। काय म्हणून? प्रपंच म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप केलेला आहे। शुद्ध म्हणजे काय आहे? जिथं प्रकृती नाही, उपाधी नाही, येणं नाही, जाणं नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, आकार नाही, विकार नाही, तिथं काहीच नाही, पण अस्तित्व मात्र आहे। हां, तर ते शुद्ध ब्रह्म आहे। ब्रह्म कशाला म्हणायचं? जिथं जन्म मृत्यू नाही, उत्पत्ती स्थिती प्रलय नाही, म्हणजे सृष्टीतल्या कुठल्याच घटनेचा काहीच काय नाही, संबंध नाही, त्या तत्वाला ब्रह्म म्हणजे जे व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे, त्या तत्वाला ब्रह्म, आणि त्याच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप केलेला आहे। तर हा आरोप सत्य आहे की मिथ्या? तर याचा प्रश्न उत्तर सांगतात, हा आरोप दोरीवर भासलेला सर्प या न्यायाने व साक्षीच्या ठिकाणी दिसलेले स्वप्न या न्यायाने, आरशामध्ये दिसलेले नगराचे प्रतिबिंब या न्यायाने मिथ्या आहे। 3 न्याय दिलेले, उदाहरण 3 दिले। कोणता? दोरीवर भासलेला सर्प। खरंच दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? दोरी रूपानं न कळाल्यामुळं सर्पाचा भास झाला। मग 3 पदराची सुंबाची वळीव दोरी आहे, हे दोरीचं विशेष रूप आहे, आणि इथं काहीतरी पडलेलं आहे, हे त्याचं सामान्य रूप आहे। मग मंद अंधकार होता आणि मंद प्रकाश होता, म्हणून तिथं स्पष्ट रूपानं कळालं नाही की इथं काय आहे म्हणून। म्हणजे गडद अंधार असला असता तर काहीच कळालं नसतं, आणि केवळ प्रकाश, गडद प्रकाश असला असता तर दोरी म्हणून कळाली असती स्पष्ट। यथार्थ यथार्थम तथा ज्ञानम। पण थोडा अंधार होता, थोडा उजेड होता, म्हणून काय होतं, झावळत दिसू लागलं, म्हणजे इथं काहीतरी पडलेलं आहे। मग शंका, सर्प नसन, फुलाचा हार तर नसन, जलरेषा तर नसन, भूरेषा तर नसन, आहे की नाही? ते असे विकल्प उठू लागले। मग एका जणाने आता भीती वाटू लागली, सर्प आहे म्हणून, त्याला चड्डीत पिवळी झाली, घाबरला, तो घामही फुटला, अंगाला घाम फुटला आणि त्याला। मग ती म्हणले की एक काम करा म्हणे, सरांनी मग काय केलं, तिथून बॅटरी मारली की तिथे दिसले, अरे हे दोरी आहे, 3 पदराची सुंबाची वळीव दोरी आहे ही। मग तिथं ज्ञान झालं। मग सर्पाची भीती गेली का राहिली? गेली ना। मग दोरीवर सर्प भासला, त्याप्रमाणे हे त्या ब्रह्मावर हे जगत भासलं। आणि ते ब्रह्म कोण आहे? ते आपण आहेत, नाही तर परत तिकडे जायचं। ते ब्रह्म आपण आहेत, आणि आपल्यावरच हे जग भासायला, हे जग नाही, हे आपणच त्या रूपानं आपल्याला प्रतीतीला यायला लागलो। दुसरा, साक्षीच्या ठिकाणी दिसलेलं स्वप्न। आता स्वप्नाचे आपण साक्षी आहोत, स्वप्न आपण पाहिलं, प्रत्येकाला स्वप्न पडतात का नाही? पडतात ना। मग रात्री स्वप्न पडतं, ते स्वप्न रात्री पाहत असताना खरं वाटतं, पण जागा झाल्यावर काय वाटतं? खोटं होतं ते। मग स्वप्न भासाचे समक्षी म्हणजे साक्षी, म्हणून स्वप्नीचे चेईले जाईल लया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळ वत जाईल लया। म्हणजे मृगजळ निसते किरणं दिसतेत आपल्याला, ती आता उन्हाळ्यामध्ये मूर भूमीवर तळपणारे असे तप्त किरण दिसते, तर ते असं वाटतं की तिथं पाणीच आहे असं वाटतं। ते पाणी वाटतं पण असतं का? पण ते हरणाला खरं वाटतं, म्हणून त्याला मृगजळ म्हटलेलं आहे। म्हणून हे रोहिणीचे जळ ययाचे पाहता येई जे मूळ, तर रश्मी नवती केवळ होय तो भानू। याचं मूळ जर पाहायला गेलो ना
तर हे काय आहेत? किरण आहेत. आणि किरण कोणाशी एकरूप आहे? सूर्याशी आहे. मग किरणाचं ऐक्य सूर्याशी, तसं जीव परमात्म्याचा किरण आहे. आणि हे जग मृगजळासारखं आहे. मग हे जग जग आहे का जीव आहे? जीव आहे. आणि जीव जीव आहे का देवरूप आहे? कारण त्याचं ऐक्य कोणाशी? देवाशी आहे. म्हणून ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातनः मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षति. म्हणून ह्या प्रकृतीचं अधिष्ठान जो परमात्मा आहे, पुरुष आहे, तो पुरुष हे जीवाचं काय आहे? लक्षार्थ, लक्षणाने केलेला अर्थ. म्हणून तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, असं सद्गुरू आपल्याला सांगतात. म्हणून आपला ऐक्य देवाशी आहे. हिरवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. बुद्धीमध्ये रात्रंदिवस हे विण्याची तार वाजती ना, तर त्या विण्याच्या तारामध्ये मी 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 म्हणून जे स्फुरण होतं ना, ते माझं प्रगट रूप आहे असं देव स्वतः म्हणायला लागले. म्हणजे जीव देवाचं प्रगट रूप आहे, म्हणजे जीव प्रगट देव आहे. तुम्ही कोण आहेत? प्रगट देव. मग तुम्ही नावाचे आहेत का, गावाचे आहेत का, नात्या गोत्याचे आहेत का? प्रगट देव आहे. प्रगट देव आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. कारण वाटलं पाहिजे म्हणजे बळच वाटलं पाहिजे का आहे म्हणून वाटलं पाहिजे? हे बळजबरीचा रामराम नाही आहे तुम्हाला, बरं का. हे पटलं तर घ्या का, कारण तुम्ही बुद्धीच्या कसोटीवर तपासा. आधी तुकोबाराय सांगतात, खरे की पहा खोटे हे तपासा. तुमच्याकडं बुद्धीचं टेस्टर आहे. त्या लक्षणात जर तुम्ही बसले तर तुम्ही माना की बुवा आम्ही परमात्मा. नाही बसले तर बळच बाटून मुटून मुसलमान कशाला करायचं? बाटून मुसलमान नाही करायचं. इथं जे आहे ना ते रास्त आहे का जास्त आहे? हे जास्त नाही. आणि देहाला मी समजणं हे जास्त आहे. कारण देह नसताना आपण देहाला मी समजायला लागलो म्हणजे जास्तच आहे. नाही, जास्त चढली आहे आपल्याला. म्हणून हे रास्त आहे. हे विवेक, सत्सद विवेकाला, बुद्धीला पटण्यासारखं आहे. कारण आपल्याला मरण आवडतं का? सांगा ना. मग रोग आवडतो का? मृत्यू आवडतो का? म्हातारपण आवडतं का? आणि आल्याशिवाय राहत नाही का? आल्याशिवाय राहत नाही. आता पर्याय तर नाही. आता काय करावं मग? आता मग गुपचूप त्याला कबूल करावंच लागतं की मी न मरणारा परमात्मा आहे. मग पहिलंच सांगितलं ना, पहिलं सांगितलं ते कबूल केलं असं तर इतकी कशाला बेजारी झाली असती. म्हणून आरशामध्ये दिसलेले नगराचे प्रतिबिंब या न्यायाने मिथ्या आहे. आरशामध्ये आपल्याला नगराचं प्रतिबिंब दिसतं. मग इतकुशा आरशामध्ये एवढं मोठं गाव कसं काय बसन बरं? कारण जागा कमी आहे. बरं, इतक्या कमी वेळामध्ये एवढं मोठं कसं काय बसन त्याच्यामध्ये? आता ह्याला बांधायलाच पहा ना, कमीत कमी 6 वर्ष लागली. ह्या मंदिराला बांधकाम करायला किती वर्ष लागले? 6 वर्ष. बरं, इथं जे एखादा म्हातारा व्यक्ती आहे त्याला म्हातारा व्हायला किती वर्ष लागले? 60 वर्ष तर लागले. आणि 60 वर्षाचं म्हातारा आरशासमोर गेलं की गपकन दिसते. म्हणजे इतक्या लवकर कसं काय तयार झालं? त्याचं तर बालपण नाही पाहिलं, तारुण्य नाही पाहिलं, डायरेक्टच म्हातारा दाखवलं त्यानं. कुणी? आरशानं. मग आरशामध्ये म्हातारा गपकन दिसला ना, त्याला वेळ नाही लागला, काळ नाही लागला. बरं, इतकुशा जागेमध्ये इतकं मोठं कसं काय बसलं ते? म्हणून यात्रेमध्ये हसते चेहरे असतात. कोणाचं नाकच मोठं दिसतं, कोणाचं थोबाडच मोठं दिसतं, कोणाचा डोळ्यात मोठा दिसतं, कोणी नाही का असतं असं पण असं चिवळं दिसतं, लंबुळकं दिसतं. कोणी असतं चिवळं पण असं हे मोठमोठालं दिसतं. म्हणजे हसते चेहरे. तिथं जे एकदा गेलं ना 2 रुपये तिकीट फाडून, कधी न हसणारा माणूस हसत हसत बाहेर येते. हसते चेहरे, त्याचं नावच काय? हसते चेहरे. मग त्याच्यामध्ये आंतरवक्रभिंग, बहिर्वक्रभिंग असे असतात नमुने त्याच्यामध्ये. तर ते मुद्दाम हसण्यासारखं आहे. कारण हसल्यानं 4 मिले तो 64 खिले आहे की नाही? 4 मिले तो म्हणजे हे 2 हात आणि 2 हात राम राम घातला का नाही? आणि ते 2 भुजा म्हणजे हे अष्टांग दोन्ही एकमेकाला मिळाले तर किती? 4 मिले तो 64 खिले. हे 2 भुजा तिकडं आणि 2 भुजा इकडं म्हणजे 4 भुजा झाल्या ना. आणि 32 दात इकडचे आणि 32 दात तिकडचे, दोघं हसले का नाही? 64 खिले. 2 मिले कर जोड. हे दोघांनी हात जोडले आणि रामराम घातला. म्हणजे हसायला पाहिजे. कारण प्रकृती कशी आहे? हसल्यानं रोग जात असतात. हो, ते उगच कोंडून 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 बसून काय उपयोग आहे बरं?
कुठंतरी मन मोकळं व्हायला पाहिजे ना, म्हणून मनातलं वकलं पाहिजे कुठंतरी. कोणी ऐकत नसलं तर देवाला सांगायचं, कारण आपलं घरानं कोणासमोर मांडायचं, देवासमोर मांडायचं, कारण ते काही बोलत नाही आपल्याला, पण आपणच बोलायचं. म्हणून तुझं विण, कारण देवालाच सगळे भांडत होते. जनाबाई देवाला भांडत होते, तुकोबराय देवाला सांगत होते. म्हणून जीव तर ऐकत नाही ना, मग देवाशिवाय कोण ऐकणार? आपलं ही केस कोण हँडल करणार? देवच करणार आहे. म्हणून त्याच्यासमोरच घरानं मांडायचं, त्याच्यासमोरच ही फाईल ओपन करायची. म्हणून ते काय म्हणतात की आरशामध्ये म्हणजे युगपत निर्मिती होती. आता ही सृष्टी उत्पन्न व्हायला ह्याला कितीतरी काल लागलेला आहे. हे झाडं लावलेत ना आता हे आजूबाजूला, तर हे वाढायलाच किती वर्ष लागतात पहा. म्हणून एकाच दिवशी बाईला लेकरू झालं, एकाच दिवशी गायला वासरू झालं, आणि एकाच दिवशी बी पेरलं. 1 वर्षानंतर पहा त्या पोराची उंची नाही वाढली, म्हणजे ताकद नाही वाढली, पण बुद्धी वाढली, आणि झाडाची उंची वाढली. आणि वासरू झालं ना गायला, त्याची उंची बी वाढली आणि ताकद बी वाढली. म्हणजे प्राण्यामध्ये ताकद वाढते, झाडामध्ये उंची वाढते, आणि मनुष्य देहातली बुद्धी वाढत असते. म्हणून बुद्धीचं काम आहे की ते आरशातलं प्रतिबिंब दिसतं पण खोटं ठरवतं. म्हणजे इंद्रियानं दिसावं आणि बुद्धीनं ते खोटं ठरवावं. यालाच काय म्हणायचं? इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय. म्हणून या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचुनी बडबडती, अनुभवा वाचून बडबडती. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय. संकल्पाही मग न येवरी, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. यालाच काय म्हणते? खरं अद्वैत ब्रह्मज्ञान, की इंद्रियानं दिसावं आणि बुद्धीनं ते खोटं ठरवावं. शाबास. ह्याला काय म्हणायचं? इंद्रिय जन्य ज्ञानावर त्यानं मात केली. हे खरा पुरुषार्थ केला यानं. नाहीतर इंद्रियानं दाखवले आणि खरं मानले हे पशु आहे. ह्याला काय म्हणायचं? पशु. कारण त्याची जाणीव इंद्रियजन्य ज्ञानानं बांधलेली आहे. पाश आहेत त्याला, बंधन आहे तिथं, ते बांधलेले आहेत. इंद्रियानं दाखवावं आणि त्यालाच खरं म्हणावं. म्हणून ती चिमणी नाही का, नवरी लेख होती तरी चिमणी काय करते? आरशातलं प्रतिबिंब खरं मानते आणि त्याला चोच मारते. आता तिचं लग्न होतं, ती आई होती तरी चोच मारते. मग ती आईची आई होती म्हणजे आजी होती तरी चोच मारते, ती सासू होती तरी चोच मारते, आणि ती म्हातारी होती तरी. म्हणजे तिच्यामध्ये किती बदल व्हावं ते दिसलेलं पण आरशातलं प्रतिबिंब खरंच मानते. आणि मनुष्य देहातलं लहान बालक जरी असलं तरी ते आरशातलं प्रतिबिंब खरं मानतं का? कारण बुद्धी आहे. इंद्रियानं दाखवलं, बुद्धीनं खोटं ठरवलं. ह्याला म्हणायचं इंद्रियजन्य ज्ञानावर मात केली. इंद्रिया सवडी लपो नको, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपो नको. तसं आरशात प्रतिबिंब दिसलं, मग अयोग्य देशकालामध्ये झालेली प्रतीती ती खोटी. आणि इथं योग्य देशकाल लागला, पण हा योग्य देशकाल लागला तरी सुद्धा आपल्याला तर कालच नाही ना. आपल्याला काल आहे का? मग आपण अकाल आहोत. मग त्या अकालाच्या दृष्टीनं योग्य देशकाल काय आणि शून्य देशकाल काय, दोन्ही एकाच मापात आहेत ना. म्हणून आमच्या दृष्टीनं दोन्ही खोटे आहेत. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकारे. म्हणून ह्या विश्वाच्या रूपानं कोण आहे? एक संवितीच आहे. म्हणून देवी शिवोणी पृथ्वीवरी भासती पदार्थाची परी, प्रकाशते एक सरी संविती जाण. सांगदेवा, हे कंकरापासून शंकरापर्यंत हे जे काही भासायला लागलं ना दृश्य पदार्थ, तर ते अधिष्ठान रूप परमात्माच आहे. कारण दृश्यच कल्पित आहे, आणि दृश्य कल्पित असल्यामुळं तुझ्या ठिकाणी आलेला जो दृष्टेपणा तो सुद्धा कल्पित आहे, पण वास्तविक वस्तू मात्र सत्य आहे. म्हणून दृश्याची वेळे
दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. तू तुला दृश्य द्रष्टत्वा वेगळं स्वतःला असं निहाळ. कारण दृश्य सापेक्ष द्रष्टा म्हणू नको तू, कारण दृश्य खोटं आहे म्हणून द्रष्टेपणासुद्धा खोटा आहे, पण तू खरा आहे. आता पत्नी मेल्यानंतर हे पती कोणाचा पती, त्याचा पत्ताच कट झाला. मग पती नाही पण मनुष्य म्हणून आहे ना, मानव म्हणून आहे ना. मग तसं तुम्ही वास्तविक कोण आहात, तर तुम्ही सच्चिदानंद परमात्मा आहात. मग हे जगत नाही दिसू द्या. स्वप्न दिसलं, मग त्याला दिसलं आणि भासलं. तुम्ही काय ठरवलं, ते दिसलं होतं पण काय भासलं ते. तसं जग दिसू द्या, मग तुम्ही ठरवा ना, हे दिसलं पण भासायला लागलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी विन. म्हणून ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित सिद्धीला विपुसे कोणते आपुसे. नेले राजहंसे पाणी काय. अरे राजहंसाची सोंच कधी पाणी स्वीकार करेल का, कधी येत नाही. तसं ही मानव देहामध्ये आलेली बुद्धी ही सत्यच ग्रहण करणार आहे. आणि सत्य काय आहे, तुम्ही आहात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात. या संसाराचं अधिष्ठान आहात, म्हणजे ब्रह्म आहात. पण आता हा आरोप कशापासून होतो, हे कशामुळं वाटलं मग असं आम्हाला. हे जग खोटं आहे ठीक आहे, आम्ही खरे आहेत ठीक आहे, जग अध्यस्त आहे ठीक आहे, आम्ही ब्रह्म आहेत हे बी ठीक आहे, आणि अधिष्ठान अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा आहे हा सिद्धांत आहे, शास्त्र सिद्धांत आहे, हे बी ठीक आहे. पण हे आम्हाला असं का झालं, हे खालतं वरतं का म्हणून झालं आम्हाला. तर ती म्हणायला लागलीत हा आरोप. पुस्तक काढा, 35 क्रमांकाचा प्रश्न चालू आहे. हा आरोप कशापासून होतो, तर हा आरोप अज्ञानापासून होतो. आणि अज्ञान म्हणजे काय, न कळणं. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे अर्जुनाला भगवंतानी, की ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण. त्याला सत्य मानणं ही जी बुद्धी आहे ना, ते यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान निशेष करपे अज्ञान अवघे हरपे. मग ज्ञान ते स्वरूपे होऊन ठाकी. मग अज्ञान सुद्धा हरवलं पाहिजे. विज्ञान म्हणजे विषय ज्ञान हे करपून जायला पाहिजे. मग ज्ञान ते स्वरूपे होऊन ठाकी. मग ज्ञान हे तुम्ही अंगानंच आहेत, हे तुमचं स्वरूप आहे, ते स्वभाव आहे, तुमचा धर्म आहे. आपण आपल्या धर्मावर कायम राहायला पाहिजे. मग दुसऱ्याचा धर्म जरी चांगला असला तरी ते स्वीकार करू नये. कारण देहाचा धर्म दिसणं आहे, बदलणं आहे, अनेक आहे. आणि आपण एक आहोत, जाणणारे आहोत, न दिसणारे आहोत, न बदलणारे आहोत. हा आपला धर्म आहे. येथा आत्मा आत्मयाचे ठाई देखिजे देहीचा धर्मो देही. ऐसे जाणणे जे पाही आण हाती. अर्जुना असं जे पाहतेत ना ते फार तुरळीक आहेत, लाखातून एखादा निघतो. म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे बोलती ते अतिदुर्गम. हे लोक बोलत नाहीत का, हे मुकी आहेत का, हे बाबा हे लय बोलते ते. हे असं बोलतेत, आपण काय बोलणार याच्यासमोर. म्हणून तर माऊली काय सांगितले, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. यायला बोलायला दम नाही, कळायला पत्ता नाही. ऐका दम, म्हणजे यायला बोला म्हणलं तर बोलत नाहीत. जेव्हा नको म्हणले तेव्हा जी एक्सप्रेस सुरू होती थांबायलाच तयार नाही, ती झेलम एक्सप्रेस. सचखंड निस्ते जिल्हे जिल्हेच बॅगच व्हायला पाहिजे समोर. असं बोलते. मग ते म्हणले अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा दयाळ पावे हरी. मग त्याला आत्मा कसा प्राप्त होणार, कारण हे अज्ञानापासून झालेलं आहे. अज्ञान म्हणजे काय आहे, न कळणं. मग आपल्याला आपण कळालो का, नाही कळालो. आपल्याला वाटतं कळालं, आपल्याला वाटतं की दिसणारा मी दिसणाऱ्या डोळ्यानं दिसणारं जगत जाणायला लागलो. याच्यात कुठं काही चुकलं. मग आपल्या व्यवहाराच्या समजुतीचा बेसच चुकलेला आहे, तर किती पुढे इमारत बांधली तर ती बरोबर जाईल. कारण दिसणाऱ्या मी इथंच चुकलं, पहिलाच पाऊल चुकला. चुकला असे दिसे पंथ गेले संत ज्या वाटा. ज्या वाटानं संत गेले ना त्या वाटानं आपल्याला जावं लागेल. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते दयेचे निधी आहेत. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि हा राजमार्ग आहे. डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणार आहे. राजविद्या राजगुह्यम
पवित्रम इदमुत्तमम, हा सगळ्या विद्यांचा राजा आहे. अध्यात्मविद्या ही ब्रह्मविद्या आहे. ही मरणाला मारणारी विद्या आहे. आवडतं का मरण? आजी मरण आवडतं? पण मरणाला मारणारी विद्या आहे. ही सगळ्या विद्यांचा राजा आहे. म्हणून महर्षी नारद ह्याला भूमविद्या म्हणतात. यो वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे अल्प आहे ना ते सुखरूप नाही. स्वर्ग अल्प आहे. हे पुण्याचं बँक बॅलन्स आहे ना तो वरकच आहे. आम्रत बी आणि ऐरावत बी. कल्पवृक्षाची जी झाडं आहेत ते चिंतामणीच्या सडका. जोपर्यंत बँक बॅलन्स आहे कोणतं? पुण्याचं. जय पुण्याची पावटी सरे मग सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यूलोका. इदरसे गए घोडेपेन उदरसे आहे गधेपे. मान झाला का अपमान झाला? अपमान झाला. इकून गेले घोड्यावर आणि तिकून आले गध्यावर. आता गध्यावर बसून आपली जर वरात काढली गावातून तर मान झाला का अपमान झाला? अपमान झाला ना. लोक हसतेत, लहान लेकरं चिडवतात. मग बरं वाटतं का आपलं? मग तसं ते स्वर्गीचे. म्हणून वेश्या भोगी कवड्या वेचे मग दारही न चेपू देत येचे. तैसे लाजीरवाणे जिने दीक्षितांचे. माऊली सांगतात की वेश्या कुठपर्यंत येऊ देती? पैसा असला तोपर्यंतच, आणि पैसा संपला की दार बंद. तसं यायचं बँक बॅलन्स आहे तोपर्यंत तिकडची सत्ता. मग खाली उतरा. ते तैसे लाजीरवाणे जिने दीक्षितांचे. तसं लाजीरवाणं व्हावं लागतं बरं का. आणि एकदा पद घेतलं आणि ती सवय मोडली ती सवय मोडत नाही. पद गेलं तरी सवय मोडत नाही. म्हणून ते इथं मुंगळा झाला ना त्यानं दुसऱ्या मुंगळ्याला ऐरावत केलं. सवय कुठे? म्हणून हे शरीर सुटतं, सवय मोडत नाही. आणि परत त्या सवयीमुळं जन्म घ्यावा लागतो. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाले अंगे हरी रूप. मग पैशात वासना राहिली की साफ होऊन यावं लागतं. मन डोले मेरा तन डोले सर्प भुजंग. आणि घरात वासना राहिली की ते म्हणते घुसा, आपलंच घर आहे, घुस होऊन येते. ती म्हणे घराला घुसच लागली. ते घुस नाही लागली, ते घर मालक हा यानं संधा केलेला असतो म्हणून हे त्याच्यावर काय होऊन येते? पाल होऊन येते. म्हणजे आपलंच घर आहे, मीच केलेलं आहे संधा. ती म्हणे घरात पालीत नाही झाल्या, घरमालक येते. आता हे मंदिर बांधलं, इथं वर्गणी ज्यांनी दिली का त्याची जर आसक्ती राहिली ना, ते वटवागळ होऊन ते मधल्या गाभाऱ्यात लटकत येत. हे वर्गणीदार आहेत. जुन्या मंदिरात मध्ये पहा तुम्ही, हे वर्गणीदार आसक्ती राहून शरीर सुटलेले. म्हणून पैशामध्ये, म्हणून ह्या काय वासना आहेत. शास्त्रे शना, दारे शना, वित्ते शना. चार लोकांनी मला मानावं. हो मानतोच ना तुम्हाला, पण तुम्ही कोण आहेत हे सांगा. ह्या मुडद्याला मानायचं का? हे मुडदा तर बसनच जाणार आहे, याला काय मानायचं? आम्ही तुम्हाला ब्रह्म मानतो. मग हे मानणं चुकीचं आहे का बरोबर आहे? आम्ही तुम्हाला न मरणारे परमात्मा मानतो का जाणतो? तुम्ही तर नसलेलंच मानायला लागलेत. 3.5 हाताचा देह आहेत का तुम्ही? नसलेलं मानायला लागलेत ना. मग नसलेलं मानण्यापेक्षा असलेलं माना ना. अरे मग तुमचा शत्रू अज्ञान हा तुमचा शत्रू आहे, आणि त्या अज्ञानाचा आम्ही नाश करतो विवेकाच्या शस्त्राने. मग शत्रूचा शत्रू आपला खरा मित्र आहे, हे इतिहासाचा सिद्धांत आहे. इतिहास तपासून पहा. शत्रूचा शत्रू आपला कोण असतो? मग तुमच्या अज्ञान हे शत्रू आहे, आणि त्याचा नाश करण्यासाठी आम्ही इथं बसलो. म्हणजे तुमच्या शत्रूचा नाश करण्यासाठी बसलो, म्हणजे आम्ही तुमचे मित्र आहेत का कोण आहेत? हां, मग आता पडलं का नाही? मग आम्ही तुमचं अहित कसं करू बरं? म्हणून आम्ही तुम्हाला न मरणारे परमात्मा असं सांगायलो का नाही? मग ते खरं आहे का नाही? ते बरं आहे का नाही? ते सोपं आहे का नाही? तुम्हाला आवडतं का नाही? मग इतक्या कंडिशन तुम्ही हो म्हणायला लागलेत म्हणल्यावर आता कुठं घोडं आणलं? आता कुठं पाणी मुरायला लागलं? पाणी मुरतं या कुठं तरी, म्हणजे कुठं मुरायलं नेमकं? हे झाडाला तर जाईन, तिकून तर ओघ आलेला आहे, सुटलेला आहे, पाणी प्रेशर फुल नाही. म्हणजे कुठं लिकेज व्हायले? लिकेज इथं व्हायला लागलं की हे इंद्रियाने दाखवलेलं खरं मानायला लागलं. म्हणून ते काय म्हणले, येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. म्हणून याला खांडवर्त झालं. हे चलणं तर काही थांबलं नाही, गाव तर काही आलं नाही, मुक्काम तर पडायला लागला. आता कसं करावं? आणि कुणीच ओळखीचं नाही. म्हणून पाहे पा शरीराच्या गावा आलिया
म्हणून ह्या शरीराच्या गावाला आलो ना, जे काम करायचं ना ते काम आधी करून घ्यायला पाहिजे. कारण रातभर बसेरा है, सुबह उड जाना है. कारण सामा है 100 बरस का, पल की खबर नाही. हे सामान इतकं ओझं आपण गोळा केलं माझं माझं म्हणून की ते, आणि पलकी खबर नाही. इथं क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फाशा. पुढे हुशार थोर आहे वळसा. म्हणजे शॉर्टकट नाही बरं का, लॉंग कट आहे हे. आता तिकडं जायचं म्हणजे, कानडीला जायचं म्हणजे पूर्ण ओलांडून जावं लागेल. मधल्या मार्गानं जायला जमणार नाही, कारण नदी आहे ना, आणि नदी पलीकडे गाव आहे. म्हणून हे भवसागर आहे, आणि त्या भवसागर तरून जायचं. मग मृगजळाची नदी तरून जायची का तरून जायची गरजच नाही, असं लक्षात घ्यायची गरज आहे. तसं ही माया नदी. मग हा आरोप अज्ञानापासून झालेला आहे. हे अज्ञाना न कळण्यातून, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाचं अज्ञान आहे. आणि आपलं सामान्य रूप काय आहे? मी आहे 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 म्हणून जे ज्ञान आहे ना, ते सामान्य रूप आहे. आणि मी विशेष रूप काय आहे मग आपलं? आपण एक आहोत, आपण जाणणारे आहोत, आपण न बदलणारे आहोत. हे आपलं विशेष आहे. कारण हे धर्म तुम्हाला दुसरीकडे कुठंच दिसणार नाही. आता तिखटपणा, मिरचीचा तिखटपणा असतो. तिखटपणा मिरचीला सोडू नये का? मग जी तिखट असेल त्याला काय म्हणावं? मिरची. आणि मग तिखटपणा दुसरीकडे कुठंच नाही. गुलाबजामुन आसन, गोड आसन, पण तिखट नाही. ब्रह्म का आसन पण तिखट नाही. क्या बात आहे. म्हणजे ते त्याचे धर्म सोडतं का? एक जण एका माणसाला शिव्या देऊ लागलं, आणि ते त्याला राम 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 करू लागलं. ते तिसरं म्हणलं की तुम्हाला ते रोज शिव्या देतं आणि तुम्ही त्याला राम राम घालते, हे असं का म्हणून? ते म्हणले की ते त्याचा वाईट गुण सोडणं, तर मी माझा चांगला गुण का सोडू? क्या बात आहे. जर ते त्याचा वाईट गुण सोडणं, तर आपण आपला चांगला गुण का म्हणून सोडायचा? म्हणून वाईटाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे, तर मग चांगल्याचा प्रभाव किती असेल बरं? म्हणजे जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. क्या बात है. जर रांगोळी घराच्या समोर इतकी चांगली सुंदर काढलेली आहे, तर ती काढणारी माता किती चांगली असेल, किती सुंदर असेल. तसं हे झाडाकलं पहा, किती सुंदर रचना आहे. उन्हाळ्यातसुद्धा हिरवंगार राहते, आहे की नाही? वेळेवर वसंत ऋतू येतो, वेळेवर पावसाळा येतो, उन्हाळा येतो. मग हे वेळेवर व्हायला लागलं, याचा अर्थ तो रचनाकार कसा असेल बरं? किती सुंदर असेल, किती चांगला असेल. म्हणून याला कैमुक्तिक न्याय म्हणतात. तसं आपण इतके चांगले आहोत की आपल्यामुळं हे वांगलं शरीर चांगलं वाटायला, मग आपण किती चांगले असतो. हे मडं जिवंत वाटायला ना आपल्याला, इथं काऊन करमायला लागलं. इथं तुम्ही ये म्हणून करमायला लागलं, आणि तुम्ही नसले तर याला काही किंमत आहे? हे म्हणजे फुकून टाका याला, काही किंमत नाही. लवकर आटपा म्हणते. घरातले सदस्य बहुमतानं आपल्याला कुठं पाठवतात? मसन वाट्यात. फुकून टाका याला. मग आता काऊन करमायला? आता कोण आहे याच्यामध्ये? असं जसं धन असल्यावर त्याला काय म्हणते? श्रीमंत. पैसा असल्यावर. तसं जीव असल्यामुळं याला काय म्हणते? जिवंत. मग हे जिवंत का तुमच्यामुळे जिवंत? मग तुम्ही चांगले का हे चांगले? शरीर चांगले का सोनं चांगले? बोला ना. शरीराला शोभा सोन्यामुळे का शरीराला शोभा तुमच्यामुळे? शरीराची शोभा काय? शरीराला सोन्यामुळं किंमत नाही, शरीराला कपड्यामुळं किंमत नाही, शरीराला जीवामुळं किंमत आहे. कारण जीवामुळं जिवंत आहे. जीव कोण आहे? तुम्ही. आणि तुम्हाला जीवपणा कधीपासून? तुम्ही कल्पनेला सत्य मानले म्हणून जीवपणा नाही, तर तुम्ही सदाशिवच आहे. तुम्ही कोण आहेत? सदाशिव आहेत. म्हणून इथं काय सांगितलं की हा आरोप अज्ञानापासून झालेला आहे. आता 36 क्रमांकाचा प्रश्न पहा. हा आरोप केव्हा आणि कशाकरिता झालेला असेल? आता हा आरोप कधी झाला असेल बरं कशामुळं झाला असेल? आणि हा विचार कसा व्हावा? मग हा विचार कसा करावा आता? तर इथं त्याचं उत्तर सांगतात, समाधान. असे पहा की कोण्या पुरुषाच्या वस्त्रावर तेलाचा डाग पडला. आता कपड्यावर तेलाचा डाग पडला, बरोबर? हां. आता हा डाग केव्हाचा व कसा लागला असेल? आता हा डाग केव्हा लागला, कुठं लागला, कसा लागला, ह्याची सीबीआय चौकशी करावं का काढण्याचा प्रयत्न करावा? काढण्याचा प्रयत्न. आता या विचाराची काही प्रयोजन नाही. हे कसा लागला, कुठं लागला, केव्हा लागला, ह्याला काही फळ नाही बरं का. ही चौकशी करून बी याला काही फळत नाही. यापेक्षा
ज्याप्रमाणे या प्रपंचाचा आरोप केव्हाचा व का झालेला असेल. आता हा प्रपंचाचा आरोप ब्रह्मावर, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी लागला ना. आता ते केव्हापासून लागला, कसा लागला, कधी लागला आणि कुठं लागला, ही CBI चौकशी करण्यापेक्षा याला काही फलत नाही आहे. मग तर या विचाराचीही काही प्रयोजन नाही, पण याच्या निवृत्तीचा उपाय करणे योग्य आहे. पण आता हे अज्ञान घालवावं कसं, हे डाग घालवायचा कसा. आता कोणता डाग, 1-2 मिनिटात. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. कोणता दाग, कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. म्हणजे हे जे अज्ञान आहे ना, हेच डाग लागलेला आहे. आणि कोरी चुनरिया म्हणजे ही कोरी चुनरिया आहे ना, आत्मा मोरी. आत्मा कसा आहे, शुद्ध स्फटिक आहे, शुद्ध बुद्ध असा आहे, निर्लिप्त आहे, तो निर्विकारी आहे. आणि त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी हे अज्ञानाचं मळ लागलं. हे कसं काय लागलं. म्हणून ये दुनिया मोरे, वो दुनिया मोरे बाबुल का घर, म्हणजे जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा. आपलं माहेरघर कोणतं आहे, पंढरपूर. आणि या शरीराचं माहेरघर कोणतं आहे, स्मशानभूमी. झाला प्रेत रूप, शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. म्हणून ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपलं माहेरघर पंढरपूर आहे, शरीराचं माहेरघर मसनवाटा आहे बरं का. आणि ह्या ज्या सृष्टीत राहायला लागलो ते आपलं सासर आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आता विश्वात्मकी देवी, येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोणी मज द्यावी पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वा